नमस्कार, शुभप्रभात. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण इयत्ता 10वी मराठी विषयाच्या अक्षरभारती या पाठ्यपुस्तकातील 2 दिवस ही कविता अभ्यासणार आहोत. कवितेचे कवी आहेत नारायण सुर्वे. कवी नारायण सुर्वे यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1926 रोजी झाला व 16 ऑगस्ट 2010 रोजी त्यांचे निधन झाले. प्रथितयश कवी. प्रथितयश म्हणजे यशस्वी कवी. ऐसागामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी म्हणजे त्यांच्या स्वभावाला साजेल अशी निवेदनात्मक संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोलीभाषेशी जवळीक असणारी, गद्याच्या अंगाने जाणारी म्हणजे अतिशय मुक्त शैलीमध्ये लिहिलेली विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली. कामगार जीवनाची सुखदुःखे त्यांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानी असतात. माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता साकारली आहे. महाराष्ट्र शासनाचे 2 प्रथम पुरस्कार त्यांच्या ऐसागामी ब्रह्म व माझे विद्यापीठ कवितेला मिळाले. सनदसाठी भारत सरकारचा साहित्य पुरस्कार मिळाला. नेहरू पारितोषिकाचेही सुर्वे 2 वेळा मानकरी ठरले आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार तसेच साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना इसवी सन 1998चा पद्मश्री पुरस्कारही देण्यात आला. नारायण सुर्वे यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा पगडा होता. आपल्या लेखणीतून त्यांनी समाज परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला. 2 दिवस या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली असे भीषण जीवन सत्य कवीने मांडले आहे. पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात. पाठ क्रमांक 3 शान या पाठात कवी नारायण सुर्वे यांचा उल्लेख आलेला आहे. अतिशय प्रसिद्ध आणि यशस्वी कवी. सभा संमेलने त्यांनी खूप गाजवली. त्यांच्या कविता आपल्याला अंतर्मुख व्हायला लावतात, विचार करायला लावतात. 2 दिवस ही कविता, या कवितेचं वाचन मी आधी करते आणि त्यानंतर आपण या कवितेतील ओळींचा अर्थ समजून घेऊया. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले, तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. झोत भट्टीत शेकावे, पोलाद तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. ही कविता ऐसागामी ब्रह्म या काव्यसंग्रहातून घेतली आहे. कवितेतील ओळींचा अर्थ समजून घेऊया. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. कवी म्हणतात की माणसाचे जीवन अल्प आहे. काळाच्या अखंड चक्रामध्ये माणसाला मिळालेले आयुष्य अगदी थोडके आहे. 4 दिवसांचेच आयुष्य असे कवीने म्हटले आहे. कामगारांचे जीवन कष्टमय असते. त्यातच दारिद्र्य, गरिबीमुळे ते अधिक खडतर होते. 4 दिवसांच्या आयुष्यातील अर्धे आयुष्य 2 दिवस सुखाची, आनंदाची वाट पाहण्यात गेले, तर अर्धे आयुष्य म्हणजे उरलेले 2 दिवस पोटापाण्याच्या विवंचनेत, काळजी करण्यात म्हणजे दुःखात गेले. कष्टमय जीवन जगता जगता आयुष्य संपत आले. कवी म्हणतात, वयाचा जमाखर्च मांडतो आहे, हिशोब करतो आहे, किती उन्हाळे जायचे उरलेत म्हणजे कडक उन्हात कष्ट करण्याचे किती आयुष्य उरले आहे याचा हिशोब करतो आहे. शेकडो वेळा चंद्रासारखे चमचमते शीतल प्रकाशाचे दिवस पाहिले, तारे फुललेले पाहिले. काही रात्री धुंद आनंदाच्याही पाहिल्या म्हणजे जीवनात आनंदाचा अनुभव घेतला, पण हे सुख फारच कमी प्राप्त झाले. बाकी सर्व आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यात गेले म्हणजे गरिबीत, कष्टमय जीवन जगण्यात, पोट भरण्याची चिंता करण्यात गेले. रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेले. गरिबीतील आयुष्य भाकरी मिळवण्यात खर्च होते, म्हणून कवीला प्रत्यक्षातील चंद्रापेक्षा भाकरीचा चंद्र जास्त जवळचा वाटतो.
गोल चंद्र व गोल भाकरी यामध्ये कवीला साधर्म्य साम्य दिसते, म्हणून कवीने भाकरीचा चंद्र असे म्हटले आहे. बाकी सर्व आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यात, गरिबीत उदरनिर्वाह करण्यात, कष्ट करून पोटापाण्याची चिंता मिटवण्यात गेले असे कवी म्हणतात. पुढील ओळींचा अर्थ पहा. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असे क्षण आले तेव्हा मी अश्रूच मित्र होऊन साह्यास धावून आले. कवी म्हणतात की माझ्या ज्या हाताने मी कष्ट केले ते हात म्हणजे माझे कर्तृत्व, माझे सर्वस्व होते, पण ते दारिद्र्याकडे गहाण राहिले, म्हणजे तारण राहिले. एखाद्याला पैसे हवे असतील तर ते बँकेकडे किंवा सावकाराकडे काही वस्तू ठेवतात आणि त्याच्या बदल्यात पैसे घेतात. जेव्हा पैसे येतात तेव्हा त्या वस्तू सोडवून आणल्या जातात. इथे कामगारांचे हात हे सदैव दारिद्र्याकडे गहाणच राहिले, म्हणजे त्यातून त्यांची कधी सुटकाच होत नाही. दारिद्र्यामुळे माझे हात सदैव काम करण्यातच, कष्ट करण्यातच गुंतून राहिले. कष्ट करण्याचे हात हे त्यांचे सर्वस्व असतात. हाताने ते कष्ट करतात, त्यांच्या कुटुंबाचे पोट भरतात. त्यांना उद्या काम मिळेल की नाही, खायला मिळेल की नाही याची काळजी असते. हे दुःख व्यक्त करताना कवी म्हणतात की कामगाराचे हात दारिद्र्याकडे गहाणच पडलेले असतात. कधी माझ्या हातून मान अभिमानाने उंचावेल असे कार्य घडले, म्हणजे अभिमान वाटेल असे चांगले काम केले, सुखाची स्वप्ने मनातल्या मनात पाहिली, पण गरिबीमुळे माझे हात कलम झाले, जायबंदी झाले. अपमान कधीकधी सहन करावा लागला. हाती काहीच लागले नाही, काहीच प्राप्तही झाले नाही. स्वप्ने मातीमोल झाली, ती पूर्ण झाली नाहीत. आयुष्यातील कष्ट सहन करताना डोळ्यात अश्रू आले. ते हर घडी म्हणजे प्रत्येक वेळी मी कोरडे नाही केले, मी हार नाही मानली. या कष्टमय आयुष्यात असे क्षण आले, अशी वेळ आली की अश्रूंनी मला साथ दिली. अश्रू म्हणजे आसवे. एखाद्या मित्रासारखे अश्रू माझ्या मदतीला धावून आले. सहाय्यास म्हणजे मदतीला. कधी कधी मी स्वतःच एकट्याने रडून मन हलके केले. या अश्रूंनी मला जगण्याची उमेद दिली. संकटाचा सामना करत असताना माझ्यातील आत्मविश्वास या अश्रूंनीच वाढवला. या पुढील ओळीत कवी म्हणतात, दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. झोत भट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. कामगाराच्या भूमिकेतून कवी म्हणतात, मी कधी स्वार्थीपणा केला नाही. दुःख सहन करत असतानाही मी जगमय झालो. फक्त स्वतःचाच विचार केला नाही, या जगाचा, समाजातील माणसांचाही विचार केला. त्यांची सुखदुःखे आपली मानली. दुःख कसे झेलावे, कसे सहन करावे, धीर धरून पुन्हा कसे जगावे, हे मी अनुभवांच्या शाळेत शिकलो. या ओळीतून कवीने प्रयत्नवाद व आशावाद व्यक्त केला आहे. कवी म्हणतात, माझ्या चांगल्या वाईट अनुभवातूनच मी शिकलो. आपल्याला सुद्धा चांगले वाईट अनुभव येतात आणि आपण त्यातून शिकत असतो. प्रत्येक माणूस शिकत असतो. कवी म्हणतात, कामगार कारखान्यात घाम गाळत असतात. कारखान्यात पोलाद तापवण्यासाठी प्रचंड ऊर्जेची भट्टी असते, त्यास झोतभट्टी असे म्हणतात. त्या झोतभट्टीच्या तापमानात कामगारांना काम करावे लागते. कामगारांचे जीवनही त्या तापणाऱ्या, वितळणाऱ्या पोलादाप्रमाणे तापदायक असते. कामगारांच्या जीवनाला कवीने झोतभट्टीत शेकणाऱ्या पोलादाची उपमा दिली आहे. झोतभट्टीत शेकल्याशिवाय पोलादाला हवा तो आकार मिळत नाही, तसे जीवनातील दाहक वास्तवतेत सत्यात कामगार शेकत असतो. पोलाद म्हणजे स्टील, हा लोह व कार्बन यापासून बनवला जाणारा मिश्र धातू आहे. कवी म्हणतात, कारखान्याच्या झोतभट्टीत जसे पोलाद शेकते तसे मी माझे आयुष्य दारिद्र्यात कष्टात शेकवून घेतले. बऱ्या वाईट प्रसंगातून शिकलो. 4 दिवसांचे आयुष्य जगताना 2 दिवस सुखाची वाट पाहण्यात गेले व उरलेले 2 दिवस दुःखात गेले. अशा प्रकारे कवी नारायण सुर्वे यांनी या कवितेमध्ये कामगारांचे कष्टमय जीवन किती दुःख व व्यथांनी भरलेले असते याचे भीषण वास्तव रेखाटले आहे. असंख्य कामगार आपण आपल्या आजूबाजूला रोज पाहतो. काही रोजंदारीवर काम करतात, म्हणजे त्यांना त्यांच्या कामाचा त्याच दिवशी मोबदला मिळतो. दुसऱ्या दिवशी काम मिळाले तर कमाई होते, नाही तर उपाशी राहावे लागते. काही कामगार कारखान्यात, गोदामात, इमारत किंवा रस्ते बांधकाम, तसेच घरांसाठी विटा तयार करण्याच्या वीटभट्टीत कामाला जातात. शेतावर शेतमजुरी करतात. असे असंख्य लोक वेगवेगळी कामे करतात. त्यांचे समाजाच्या व देशाच्या प्रगतीत महत्त्वाचे योगदान आहे, पण त्यांचे आयुष्य मात्र हलाखीत, दारिद्र्यात जाते.
दुःखाने दबून न जाता त्याचा सामना करावा. दुःख पचवून पुन्हा आपले जीवन मानाने जगावे. दुःखावर विजय मिळवावा. जीवन कितीही प्रतिकूल व खडतर असले तरी स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवावा. प्रयत्नाने जीवनातील प्रत्येक संकटावर मात करता येते. हा विश्वास व आशावाद कवीने येथे व्यक्त केला आहे. जीवन सकारात्मक जगण्याची ऊर्जा ही कविता देते. अशा प्रकारे हृदयाला भिडणारे जीवनाचे भीषण वास्तव, सत्य कवीने या कवितेत नेमक्या शब्दात मांडले आहे. कवितेतील ओळींचा अर्थ स्पष्टीकरण तुम्ही लक्षपूर्वक ऐकले आहे व तुम्हाला समजले आहे अशी मी आशा बाळगते. कवितेशी संबंधित शब्दार्थ, समानार्थी शब्द मी इथे दिले आहेत. कवितेचे तुम्ही पुन्हा एकदा लक्षपूर्वक वाचन करा. कवितेशी संबंधित स्वाध्यायकृती तुम्ही करायच्या आहेत. या सर्व कृती तुम्ही तुमच्या मराठी विषयाच्या वहीत पूर्ण करायच्या आहेत. मला खात्री आहे की तुम्ही हे यशस्वीपणे पूर्ण कराल. धन्यवाद.